पण आतापर्यंत काय काय घडामोडी घडल्या आहेत या मॅरेथॉनमध्ये अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. मेघा, हाफ मॅरेथॉनचा रिझल्ट लागलाय, कोणकोणते रिझल्ट लागलेत, कोण विजयी ठरलेत, कसा माहोल आहे सध्या? भूषण, आतापर्यंत फक्त हाफ मॅरेथॉनचाच रिझल्ट लागलेला आहे आणि विशेष म्हणजे महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंनी बाजी मारलेली आहे. पहिला क्रमांक आहे त्या नागपूरच्या कविता राऊतने पटकावलेला आहे, तर तिसरी सुप्रिया पाटील ही उरणची आहे. तर हे जर आपण बघितलं तर यावर्षी देखील हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनीच आपला दबदबा किंवा आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे. आणि पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये बघितलं तर सुरुवातीचे तिन्ही जे खेळाडू आहेत ते जरी भारतीय असले तरी महाराष्ट्राच्या खेळाडूला पहिल्या 3 क्रमांकामध्ये स्थान पटकावता आलेलं नाहीये. 5वं स्थान महाराष्ट्राच्या प्लेयरला हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांमध्ये पटकावता आलेलं आहे. भूषण, मेघा, या दोन्ही विजेत्यांना आता न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळणार आहे? हो भूषण, पण हाफ मॅरेथॉन नव्हे तर फुल मॅरेथॉनचे जे स्पर्धक आहेत त्या विजेत्यांना न्यूयॉर्क सिटीमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये पहिले ते 2 क्रमांक आहेत त्यांना धावण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर भारतीय ॲथलेटिक्स संघटनेने काही एक कामगिरी किंवा एक वेळेचं बंधन ठेवलेलं आहे. त्या वेळेत प्रमाणे किंवा त्या वेळेच्या कमी जर वेळ नोंदवली तर त्या स्पर्धकांना देखील आता बीजिंगमध्ये होणाऱ्या ऑगस्टमध्ये बीजिंगमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची एक संधी मिळणार आहे. पुरुषांसाठी ही वेळ असणार आहे 2 तास 18 मिनिट आणि महिलांसाठी ही वेळ असणार आहे 2 तास 44 मिनिट. आता ही कामगिरी कोण नोंदवते किंवा ही या वेळेची नोंद कोण करते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. भूषण, मेघा, अशीच संपर्कात राहा. आपण जाऊयात देवेंद्र कोलटकर, आपले प्रतिनिधी सध्या मरीन लाईन्सला उपस्थित आहेत. देवेंद्र, काय तिथे माहोल आहे, काय सध्या या मुंबई मॅरेथॉनमध्ये घडत आहे? नक्कीच भूषण, आज संबंध दक्षिण मुंबई जी आहे ती मॅरेथॉनमध्ये झालेली आहे. यावेळी मी मरीन लाईन्सला आहे. मरीन लाईन्सची दृश्य जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की एकीकडे तरुणांचा उत्साह पाहायला मिळतोय तर दुसरीकडे जे आहे ज्येष्ठांसाठी जी स्पर्धा सुरू आहे ती इथे सिनियर सिटीजन रन देखील सुरू आहे आणि त्या सगळ्यांना सिनियर सिटीजन जे आहेत त्यांना चेअरअप करताना ही सगळी तरुण मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहाटेपासूनच इथे अनेक स्पर्धक असतील किंवा हौशी स्पर्धक असतील ते या सगळ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो मुंबई मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळतोय. गेल्या अनेक वर्षापासून ही मॅरेथॉन सुरू आहे आणि दरवर्षी यामध्ये उत्साहामध्ये अधिकच भर पडते. भूषण, माझ्यासोबत काही तरुण आहेत, तरुण या अर्थाने आहेत, ज्येष्ठ जरी असले तरी त्यांचा उत्साह दांडगा आहे. दरवर्षी ते या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. काय सांगाल? मी आता बघितलं तुम्ही अगदी उत्साहात त्या तरुणांना देखील तुम्ही चेअरअप करत होता की तरुण तुम्हाला करत होते असं वाटत? एक आहे, आम्ही सगळे तरुणच आहोत. एक तर वयाला कुठलं असं बंधन हे नाहीये आणि आमच्या ग्रुपमधले जवळजवळ 50 लोक गेली 4 वर्ष नेहमी सहभागी होतात आणि त्यांना दरवेळेला इथून परत जाताना आणखी उत्साह येतो. हे अतिशय चांगला इव्हेंट जो केला जातोय त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. नाही का? तुम्ही काय सांगाल? नाही, आम्हाला समजा आनंद झाला की जी टीव्ही समजा समजा हे करते, फोटोग्राफी करून समजा आम्हाला हे करते आहे. आम्हाला आनंद आहे. हा, एकदम आनंद आहे. तुम्ही कुठून आहात? दरवर्षी तुम्ही येता का? मी दुसरं वर्ष आहे माझं. मी कांदिवली आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघातून आलेलो आहे आणि दरवर्षी किती उत्साह वाटतो इथे दरवर्षी येणार. चांगला भरपूर उत्साह वाटतो. या पहिल्यांदा आलेले आहेत, त्यांना विचारा, या पहिल्या आलेले आहेत. नक्कीच अनेक लोक जे आहेत ते गेल्या काही वर्षापासून इथे येतात. प्रत्येकाचाच उत्साह आपण भूषण बघू शकतो आणि संबंध दक्षिण मुंबईत अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते अगदी पहाटेपासून पाहायला मिळत आहे. भूषण, नक्कीच देवेंद्र, असेच संपर्कात राहा. आपण अधिक या सगळ्या मॅरेथॉनच्या घडामोडींबद्दल तुमच्याकडे जाणून घेणार आहोत. मेघा, तुम्ही अशाच संपर्कात राहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.